मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। नंदुरबारच्या श्री रामदूत हनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे धाडसी चोरी। नंदुरबार शहरातील मध्यवर्ती गजबजलेल्या अमृत चौक परिसरात श्री रामदूत हनुमान मंदिर आहे। गुरुवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास एका चोरट्याने मंदिराच्या प्रवेशद्वाराचा कडी-कोंडा तोडून प्रवेश केला। त्यानंतर हनुमान मूर्तीवरील 750 ग्रॅम वजन आणि सुमारे 2 लाख रुपये किंमत असलेले चांदीचे दागिने लंपास केले। सीसीटीव्ही चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस दलाच्या श्वान पथकामार्फत तपासणी करण्यात आली। चोरी करणाऱ्याचा लवकरच तपास लावण्यासाठी पोलीस पथक शहराच्या 4ही दिशांना रवाना झाले। मंदिरात चोरी झाल्याचे सकाळी भाविकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली। मंदिरात नियमित दर्शनाची येणाऱ्या भाविकांनी पोलिसांना कळविले। त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। श्वान पथकामार्फत चोरीचा मागोवा घेण्यात आला। ठसे तज्ञांसह फॉरेन्सिक व्हॅन देखील दाखल झाली। श्री रामदूत हनुमान मंदिरात झालेल्या चोरीबद्दल नियमित दर्शनार्थी भाविकांनी माहिती दिली। देसाईपुरा भागातील श्री रामदूत हनुमान मंदिर इथे रात्री चोरी झाली। जे मूर्तीच्या अंगावरती जे चांदीचे दागिने वगैरे होते ते संपूर्ण चोरीला गेले। सकाळी जेव्हा भक्तगण आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मंदिरात चोरी झाली। त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली। तक्रारनंतर पोलीस स्टेशनचे आले, सर्व त्यांची डिपार्टमेंटचे माणसं श्वान पथक घेऊन, आणि मग त्यांच्यानंतर त्यांनी तपास केला। अशी विनंती आहे की लवकरात लवकर मंदिराची चोरी सापडण्यात यावी अशी आमची समाजाची विनंती आहे।